वारी काय असते हे मला जवळून अनुभवायची होती आणि सायकलवारी त्यातल्या तर सायकलवारी अनुभवायची होती. त्यामध्ये आम्हाला 4 आणि 5ची स्पीड मिळते, ज्या की मी 20, 22, 23पर्यंत स्पीडने सायकलिंग करतो. पण इथे आणि लोकांपर्यंत तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीज लोकांना कळायला पाहिजे की आपण काय करतो आहे त्यांच्या माध्यमातून. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आता आम्ही हिवरा बोरी तांडा या ठिकाणी येऊन पोचलेलो आणि आपल्यासोबत आहे नागपूरचे एक डॅशिंग सायकलिस्ट. आपण त्यांना विचारू काय वारीमध्ये काय त्यांचे अनुभव आले आणि फिटनेसबद्दल काय माहिती. मी संजय गुलाबराव वाकडे नागपूरला राहतो आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून मी 2023ला रिटायर झालेलो आहे. तुमचं वय? माझं वय आता 60 आहे आणि मी 1 वर्ष आधीपासून मी सायकलिंग सुरू केलेली आहे आणि जवळपास मी 16,000 किलोमीटर सायकलिंग केलेली आहे आता. सर, तुम्ही नागपूर ते पंढरपूर वारीला आलेला, तर वारीला येण्यामागचा तुमचा उद्देश आहे? मला वारी काय असते हे मला जवळून अनुभवायची होती आणि सायकलवारी त्यातल्या तर सायकलवारी अनुभवायची होती. आणि त्यात मला काय काय प्रसंगाशी सामना करावा लागतो ते आता मला कळून राहिलेलं आहे. पूर्ण हाय हिल आहे, हेडविंड्स आहे, तिच्यामध्ये आम्हाला 4 आणि 5ची स्पीड मिळते, ज्या की मी 20, 22, 23पर्यंत स्पीडने सायकलिंग करतो. पण इथे खूप म्हणजे कठीण आहे वारी करायची, पण त्या हिशोबाने करायची का सर्व विसरून जायचं आणि वारी करायची. चला, विठुराया आहे आपल्याला मदत करतोय. तो संजय सर, वारी किंवा कोणतं पण ॲक्टिव्हिटी करायची, आता एकटी करणं चांगलं की एक कम्युनिटी, सायकल कम्युनिटी किंवा कोणत्या बी कम्युनिटीत करणं हे चांगलं? सायकलिंग राईड किंवा कुठलाही आपला गेम्स वगैरे असो तो आपल्या ग्रुपने केलेला कधी चांगला आहे. एकमेकाला हेल्प होतं, त्यामध्ये एकामेकाकडे बघून आपला उत्साह वाढतो आणि मदत होते आपल्याला आणि सोपी जातो. माझा चॅनल आहे ABC प्युअर फिट कोच आणि जर मी भविष्यामध्ये असा फिटनेस ॲक्टिव्हिटी शेअर करत राहीन तर तुम्हाला त्याला फॉलो किंवा शेअर करायला आवडेल? मला आवडेल, खूप चांगलं आवडेल. तुमचा हा चांगला उपक्रम आहे आणि लोकांपर्यंत तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीज लोकांना कळायला पाहिजे की आपण काय करतो आहे त्यांच्या माध्यमातून. ओके, तर शेवटीला एक प्रश्न की तुम्ही जे ABC प्युअर फिट कोच या चॅनलचे जे पाहणार आहे यांच्यासाठी फिटनेस मंत्र काय देऊ इच्छिता? मला तर हे सांगायचं आहे, पर्यावरणाचं आपण जसं रक्षण करायला पाहिजे तसंच आपल्या शरीराचं पण फिटनेस म्हणजे व्यायाम वगैरे करून, वर्कआउट करून, सायकलिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, कुठलाही एखादा छंद लावून घ्या स्वतःला का तुम्ही फिट राहिलं पाहिजे. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. तर ABC प्युअर फिट कोच तुमच्यासाठी असंच फिटनेस आणि फिटनेस मंत्र ॲक्टिव्हिटीज संबंधी व्हिडिओ घेऊन येत राहील. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. मी तुमचा ABC प्युअर फिट कोच हे. जय हरी विठ्ठल.